हार्ट चक्र, ज्याला संस्कृतमध्ये अनाहत चक्र असे म्हणतात, हे 7 प्राथमिक चक्रांपैकी चौथे चक्र आहे. या चक्राचा संबंध प्रेम, करुणा, संतुलन आणि सामंजस्याशी आहे. अनाहत चक्र हे शरीराच्या मध्यभागी, छातीच्या मध्यभागी स्थित असते. हे चक्र आपल्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्याशी संबंधित आहे. अनाहत चक्राची ओळख. अनाहत शब्दाचा अर्थ आहे अस्पर्शित किंवा अनाहत नाद, जो आत्मशांती आणि अंतःकरणातील गूढ शक्तीचा प्रतीक आहे. हृदय चक्राचे रंग हिरवा किंवा गुलाबी असून याचा संबंध हवेच्या तत्वाशी आहे. हे चक्र आपल्याला प्रेम, मैत्री आणि मानवी संबंधांमध्ये संतुलन साधण्यास मदत करते. अनाहत चक्राची प्रमुख वैशिष्ट्ये. 1. स्थान, छातीच्या मध्यभागी, हृदयाच्या आसपास. 2. रंग, हिरवा, शांती आणि समृद्धी, आणि गुलाबी, प्रेम आणि स्नेह. 3. तत्व, वायू. 4. मंत्र, यम, या. 5. प्राण्याचे प्रतीक, हरिण, कोमलता आणि संवेदनशीलता. 6. प्रमुख भावना, प्रेम, करुणा, सहनशीलता आणि क्षमाशीलता. 7. अधिपत्य असलेले अवयव, हृदय, फुफ्फुसे, छाती, हात आणि पाठीचा वरचा भाग. अनाहत चक्राचे महत्त्व. 1. आत्मशांती आणि प्रेम. अनाहत चक्र प्रेम आणि आत्मिक संतुलनाचे केंद्र आहे. जेव्हा हे चक्र संतुलित असते तेव्हा आपण स्वतःवर आणि इतरांवर प्रेम करतो. आत्मस्वीकृतीचा अनुभव घेण्यास आणि नकारात्मक भावनांपासून मुक्त होण्यास मदत होते. 2. संबंध आणि सामंजस्य. हे चक्र आपल्या नात्यांमध्ये संतुलन राखते. कुटुंब, मित्र, सहकारी किंवा जोडीदारांसोबत अधिक स्नेहपूर्ण संबंध निर्माण करण्यासाठी हे चक्र महत्त्वाचे आहे. 3. करुणा आणि क्षमा. अनाहत चक्र संतुलित असल्यास आपण दुसऱ्यांप्रती करुणा आणि क्षमाशीलता दाखवतो. त्यामुळे वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्यात शांतता निर्माण होते. 4. आध्यात्मिक प्रगती. या चक्रामुळे आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी प्रेम, दयाळूपणा आणि विनम्रतेचा मार्ग सुकर होतो. हे चक्र आपल्याला आत्म्याशी जोडण्यासाठी पूल तयार करते. अनाहत चक्र असंतुलनाचे परिणाम. 1. अत्यधिक सक्रिय अनाहत चक्र. भावनिक अतिरेक, ओव्हर सेन्सिटिव्हिटी. दुसऱ्यांसाठी अतित्याग करण्याची प्रवृत्ती. स्वतःच्या गरजांकडे दुर्लक्ष. 2. अवरोधित अनाहत चक्र. प्रेमाची कमतरता अनुभवणे. नकारात्मक भावना जसे की राग, तिरस्कार आणि द्वेष. सामाजिक अलगदता, सोशियल आयसोलेशन. न्यूनगंड आणि आत्मस्वीकृती. 3. शारीरिक परिणाम. हृदयाशी संबंधित समस्या, हृदयविकार, उच्च रक्तदाब. श्वसनसंस्थेशी संबंधित अडचणी. पाठीच्या वरच्या भागातील वेदना. अनाहत चक्र संतुलित कसे करावे. 1. ध्यान आणि मंत्र जप. ध्यानाद्वारे अनाहत चक्रावर लक्ष केंद्रित करा. यम या मंत्राचा उच्चार करून चक्र ऊर्जेला सक्रिय करा. शांत ठिकाणी हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करून ध्यान करणे प्रभावी ठरते. 2. प्रकृतीशी संपर्क. हिरवळीत वेळ घालवा. झाडे, फुलं आणि निसर्गाच्या सान्निध्यात राहून सकारात्मक ऊर्जा मिळवा. 3. योगासने. अनाहत चक्र संतुलित करण्यासाठी पुढील योगासने प्रभावी आहे. उष्ट्रासन, कॅमल पोज. धनुरासन, बो पोज. अर्धचक्रासन, हफ व्हील पोज. मकरासन, क्रॉकडाईल पोज. 4. प्राणायाम, श्वसन तंत्र. अनुलोम विलोम प्राणायाम हे चक्रावर अडकलेली ऊर्जा मुक्त करण्यासाठी उपयोगी आहे. डीप श्वसन, डीप ब्रीदिंग फुफ्फुसांना शुद्ध हवा मिळवून संतुलन साधते. 5. क्रिस्टल्सचा वापर. अनाहत चक्र सक्रिय करण्यासाठी काही क्रिस्टल्स फायदेशीर असतात.
रोज क्वार्ट्ज प्रेम आणि सकारात्मक ऊर्जा वाढवते. एमराल्ड करुणा आणि संतुलन आणतो. जेड शांतता आणि शांती निर्माण करतो. 6. आहार. हिरव्या भाज्या आणि फळे, पालक, ब्रोकोली, केळी. हिरव्या चहा आणि हर्बल चहा. हृदयासाठी उपयुक्त अन्न जसे की बदाम, अक्रोड आणि संत्री. 7. संगीत आणि कला. शांत संगीत ऐकणे आणि हृदय चक्राशी संबंधित ध्वनींचा आनंद घेणे. निसर्गचित्रे काढून किंवा हिरव्या रंगाचा उपयोग करून चित्रकला करणे. अनाहत चक्राशी संबंधित सकारात्मक परिणाम. 1. स्वतःशी संवाद. संतुलित हृदय चक्रामुळे आपल्याला स्वतःच्या भावनांची आणि गरजांची स्पष्टता मिळते. आपण स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो. 2. नातेसंबंधांमध्ये सुधारणा. दुसऱ्यांना समजून घेणे, त्यांचे दुःख जाणून घेणे आणि आपला विश्वास वाढवणे सोपे होते. 3. आनंदी जीवन. सकारात्मक ऊर्जा, प्रेम आणि करुणेमुळे आयुष्य आनंददायी बनते. आपल्याला जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनाने पाहण्याची प्रेरणा मिळते. अनाहत चक्र आणि आध्यात्मिक परिपक्वता. अनाहत चक्र आपल्याला आत्म्याशी जोडण्याचा मार्ग दाखवते. जेव्हा हे चक्र सक्रिय होते तेव्हा आपण आपल्या जीवनात अधिक सकारात्मकता, शांतता आणि स्थैर्य अनुभवतो. हा अनुभव आपल्या आध्यात्मिक प्रवासात एक महत्त्वाचा टप्पा ठरतो. निष्कर्ष. अनाहत चक्र हा आपला भावनिक आणि आध्यात्मिक आरोग्याचा आधारस्तंभ आहे. हे संतुलित ठेवणे आपल्या जीवनाला प्रेम, करुणा आणि आनंदाने परिपूर्ण करते. ध्यान, योग आणि सकारात्मक जीवनशैलीद्वारे आपण अनाहत चक्राचे संतुलन राखू शकतो. त्यामुळे जीवन अधिक अर्थपूर्ण आणि आनंदमय होते. अनाहत चक्र हा केवळ ऊर्जा केंद्र नाही तर मानवी अस्तित्वाचा केंद्रबिंदू आहे, ज्याद्वारे आपण इतरांशी आणि स्वतःशी प्रेमाचे बंध निर्माण करू शकतो.